शाळांची दुरवस्था आणि त्रुटींवरून सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांच्या आंदोलनाची शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दखल घेतली आहे. शाळांमध्ये काही त्रुटी आणि दुरवस्था असतील तर त्या शिक्षण विभाग मान्य करतो. त्या सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय. अभिजित दीपक यांनी शाळांना भेटी देऊन निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी आणि सूचनांचं स्वागतच आहे असंही भुसे म्हणाले. राज्यभरातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाचं काम सुरू आहे. शाळांमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही देखील भुसे यांनी दिली आहे. दिपके ज्या पद्धतीने शाळेमध्ये काही ठिकाणी अव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारच्या ज्या काही बाबी निदर्शनास आणून देत आहेत. मला वाटतं की या सर्व गोष्टींना आम्ही त्या ठिकाणी सकारात्मक घेतो. अभिजित जे असतील किंबहुना एक सामान्य नागरिक पण असेल तर त्यांनी केलेल्या सूचनांचं निश्चितपणे विभाग त्या ठिकाणी स्वागत करतो. त्या सूचनांची प्रतिपूर्ती, त्या सुधारणा लवकरात लवकर कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे. आपण जर बघितलं असेल तर केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, शासनाच्या विविध जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटच्या हेडच्या माध्यमातून असेल, त्याच्यासोबतच काही CSR फंड्सच्या माध्यमातून असेल, काही ठिकाणी लोकसहभागाच्या माध्यमातून असेल, आपण शाळेंच्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण